नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात अगदी मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत साध्या पण प्रचंड ताकदवान अशा एका मराठी वाक्याची उकल करणार आहोत. हे नुसतं एक वाक्य नाहीये बरं का, तर वैयक्तिक विकास आणि भावनिक लवचिकतेची ती एक परिपूर्ण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शिकाच आहे. थोडक्यात सांगायचं तर तणावमुक्त जीवनाचा हा एक अचूक फॉर्म्युला आहे. चला तर मग जराही वेळ न दवडता थेट या विषयाच्या खोलात जाऊया. आता हे वाक्य पहा. अंगाला लावून न घेणे ही कला आत्मसात करा, यशस्वी व्हाल. ऐकायला किंवा वाचायला हे किती सोपं वाटतं, नाही का? पण ह्या अवघ्या काही शब्दांमध्ये आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील तणावाला हसून सामोरे जाण्याचा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा एक संपूर्ण आराखडा लपलेला आहे. हे वाक्य एका वेगळ्याच, अधिक शांत जीवनशैलीची ओळख करून देतं. पण आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. वैयक्तिक विकासासाठी याचा खऱ्या अर्थाने काय उपयोग आहे? रोजच्या जगण्यातील अगदी छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करण्याचा यशासारख्या एवढ्या मोठ्या ध्येयाशी नेमका काय संबंध असू शकतो? हाच दुवा आज आपण टप्प्याटप्प्याने शोधणार आहोत, जेणेकरून यामागचं खरं रहस्य आपल्याला उलगडेल. तर सर्वात आधी सुरुवात करूया यातील मूळ विचारापासून. या शब्दांची नेमकी उकल काय आहे ते पाहूया. अंगाला लावून न घेणे याचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर एखादी गोष्ट प्रत्यक्ष शरीराला न लावणे असा होतो. पण त्याचा लाक्षणिक म्हणजे खरा अर्थ आहे क्षुल्लक गोष्टींचा भावनिक त्रास करून न घेणे. आपण अनेकदा पाहतो, लोक जुनी नाणी किंवा दुर्मिळ तिकिटे जपून ठेवण्याऐवजी जुने राग आणि अपमान मात्र अगदी जीवापाड जपून ठेवतात. हे अनावश्यक भावनिक ओझं फेकून देणं आणि स्वतःला हलकं करणं म्हणजेच गोष्टी अंगाला न लावून घेणे. हे समजून घेण्यासाठी भारतीय तत्वज्ञानातील कमळाच्या पानाचं रूपक अगदी चपखल बसतं. पहा, एखादा स्पंज कसा सगळं पाणी शोषून घेतो, तसे नकारात्मक विचार शोषून घेण्याऐवजी आपण कमळाच्या पानासारखं बनलं पाहिजे. क्षुल्लक आणि त्रासदायक गोष्टींना फक्त स्पर्श करू द्या, पण त्यांना अजिबात चिकटून राहू देऊ नका. त्यांना पाण्यासारखं सहज निसटून जाऊ देणं हाच भावनिक लवचिकतेचा खरा गाभा आहे. आता या वाक्यातील पुढचा भाग बघा. ही कला आत्मसात करा. अलिप्त राहणं हा काही कुणाचा जन्मजात गुण नसतो, तर ती एक कला आहे. आणि ही सवय लावण्यासाठी आपण 3 अत्यंत सोपे आणि व्यावहारिक दैनंदिन मार्ग वापरू शकतो. पहिला, कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेऊन फक्त 5 सेकंद थांबायचं. दुसरा, 5 वर्षांनी या गोष्टीचा खरोखर काही फरक पडेल का हा प्रश्न स्वतःला आवर्जून विचारायचा. आणि तिसरा, रात्री झोपताना दिवसातील सगळे नकारात्मक विचार जाणीवपूर्वक सोडून द्यायचे. या गोष्टींचा रोज सक्रिय सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. अलिप्ततेकडून यशाकडे जाणारा पूल नेमका कसा बांधला जातो ते समजून घेऊया. हा वैयक्तिक विकासाचा एक अत्यंत तार्किक आणि टप्प्याटप्प्याने जाणारा मार्ग आहे. जरा कल्पना करा, समोर एक कठीण किंवा खूप त्रासदायक प्रसंग उभा आहे. तिथे आपली पहिली पायरी असते अलिप्ततेची कला वापरून मन अगदी शांत ठेवणं आणि कोणतीही टोकाची भावनिक प्रतिक्रिया न देणं. आणि दुसरी पायरी म्हणजे याच मानसिक स्थिरतेच्या जोरावर आपले मुख्य लक्ष अजिबात विचलित न होऊ देता ठरवलेलं उद्दिष्ट गाठणं. परिस्थितीला सामोरे जाण्यापासून ते यश मिळवण्यापर्यंतचा हा एक अतिशय परिणामकारक प्रवास आहे. आणि म्हणूनच वाक्याच्या शेवटी येतं यशस्वी व्हाल. इथल्या उद्गारवाचक चिन्ह अगदी ठाम आत्मविश्वासाने सांगतं की यश हा या अलिप्ततेच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक आणि अटळ असा परिणाम आहे. होतं काय, जेव्हा क्षुल्लक गोष्टींवर, इतरांच्या टोमण्यांवर किंवा छोट्याशा अपयशांवर आपली मानसिक ऊर्जा वाया जात नाही, तेव्हा तीच ऊर्जा साठवून आपण आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापरू शकतो. आणि ऊर्जा योग्य दिशेने लागली की मग यश मिळणं निश्चितच आहे. हा संपूर्ण लवचिकतेचा प्रवाह जर आपण पाहिला तर लक्षात येईल की पहिल्या कृतीचा दुसऱ्या परिणामाशी किती घट्ट संबंध आहे. जेव्हा आपण भावनिक अलिप्ततेचा सराव करतो तेव्हा आपल्या मौल्यवान मानसिक ऊर्जेचं मोठ्या प्रमाणावर रक्षण होतं. ऊर्जा वाचल्यामुळे साहजिकच लक्ष ध्येयावर पूर्णपणे केंद्रित राहतं आणि याचाच अंतिम परिणाम म्हणून यश अगदी नैसर्गिकरित्या पदरात पडतं. स्वतःला आतून मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्याची ही एक अत्यंत प्रभावी आणि रोजच्या जगण्यात वापरता येणारी सवय आहे. आणि आता पोहोचलो आहोत आपण अंतिम चिंतनाकडे. पुन्हा एकदा आपल्या मूळ वाक्यावर नजर टाकूया. अंगाला लावून न घेणे ही कला आत्मसात करा, यशस्वी व्हाल. आपण अगदी याच वाक्यापासून सुरुवात केली होती, आठवतंय?
पण आता या सर्व रचनात्मक विश्लेषणातून आणि रूपांकनातून गेल्यावर या वाक्याचा अर्थ आपल्या सर्वांसाठी पूर्णपणे बदलला आहे. तो अधिक सखोल झाला आहे. आता हे केवळ काही साधेसुधे शब्द राहिलेले नाहीत, तर रोजच्या आव्हानांना अगदी समर्थपणे तोंड देण्याचं एक अतिशय शक्तिशाली हत्यार बनलं आहे. आणि म्हणूनच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आजच्या या विश्लेषणाची सांगता करूया. आजच्या दिवशी अशी कोणती क्षुल्लक गोष्ट आहे किंवा कोणाचा असा कोणता टोमणा आहे जो आपण कमळाच्या पानावरून पाण्याचा थेंब जसा निसटून जातो तसा सहजपणे निसटून देणार आहोत. गोष्टी अंगाला न लावून घेण्याच्या या कलेच्या दिशेने आजच पहिलं पाऊल टाकूया आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करूया. यावर नक्की विचार करा.